लोकांना महायुती हवी, पण फाटाफूट कराल तर स्वतंत्र लढू. शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा, रवींद्र चव्हाणांवर घणाघात. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत सुरू असलेले फोडाफोडीचे राजकारण काही थांबण्याचं चिन्ह नाहीये. 3 नोव्हेंबरला शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आणि ठाणे जिल्ह्यातील फोडाफोडीवरून शिंदे नाराज असल्याची चर्चा असताना शिंदेंच्या निकटवर्तीयांना भाजपात घेतल्याने महायुतीमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून शिंदेंच्या शिवसेनेला पुन्हा खिंडार पाडण्यात आलेला आहे. डोंबिवलीमधील 2 बडे नेते भाजपाच्या गळाला लावण्यात रवींद्र चव्हाण यांना यश मिळाले. सदानंद थरवळांचा मुलगा अभिजित थरवळ तसेच कल्याण ग्रामीण उपतालुका प्रमुख विकास देसले यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसलाय. रवींद्र चव्हाण यांनी शिंदेंचे विश्वासू शिलेदार फोडताच मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका करत इशारा दिला आहे. रवींद्र चव्हाण यांच्या मनाप्रमाणे वागत आहेत, मग ॲक्शनला रिॲक्शन होणारच. रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी महाराष्ट्र बघावा. डोंबिवली कल्याण कशाला बघता? त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला, मग आम्हाला उत्तर द्यावंच लागेल, असं मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे. तसेच अशा पद्धतीने फटाफट झाली तर मग भविष्यात स्वतंत्र निवडणुका लढवाव्या लागतील. लोकांना महायुती हवी आहे, पण फटाफट कराल तर स्वतंत्र लढू, असा इशारा देखील मंत्री संजय शिरसाट यांनी दिला आहे. हा छेदच आहे. रवींद्र चव्हाण त्यांच्या मर्जीने वागतायत, मग परिणाम आहे की ते ॲक्शनला रिॲक्शन ही होणार आहे. मग उद्या ही माहिती आपली जी काही खंबीरपणे पुढे चाललेली दमदार वाटचाल चाललो त्याच्यावर हा मिठाचा खडा टाकण्याचा प्रकार आहे. आणि जर त्यांना जर समज देत नसाल तर हे प्रकार पुन्हा भविष्यात वाढतील, मग त्याचे काही दुष्परिणाम जे आहेत ते महायुतीला भोगावे लागतील. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.